हिवाळ्यामध्ये जेव्हाही आपण बाजारात जातो तेव्हा सगळ्यात जास्त दिसणारी भाजी म्हणजे पालक, या असा हिरव्या भाजीपाला, मेथी वगैरे. तर ती रेसिपी शेअर करणार आहे पालकची, खूप टेस्टी अशी. आणि ती आपण लहान मुलांना पण बनवून खाऊ घालू शकतो. कोणालाही खाऊ घालू शकतो, पाहुणे असो, कोणी आले असो. तर ही रेसिपी फक्त 5 या 10 मिनिटात बनते आणि खूप जबरदस्त टेस्ट लागते. तर पालकची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जी पालक असताना ती बारीक कापून घ्यायची व तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ना त्यात मी ना जे लसणचं पेस्ट असतं ना ते टाकलंय. त्याच्यानंतर ओवा हाताने मसळून टाकलंय. त्याच्यानंतर हिरवी मिरची असते ना ती बारीक कट करून टाकली आहे. आणि मला थोडा स्पायसी लागतं म्हणून वरतून चटणी टाकली. मी तुम्हाला जास्त तिखट नाही लागत असेल तर हिरवी मिरची जरी टाकली तरी भरपूर आहे. त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ टाकायचं व ते सगळं मिक्स करून द्यायचं. हे सगळं मिक्स करून झालं ना तर मी 2 बटाटे बॉईल केले होते ते टाकले. ते पण छान हाताने मसळून घ्यायचे. ते पण छान असं मिक्स करा. त्याच्यानंतर बारीक चिरून कांदा टाकलाय. त्याच्यानंतर आहे ना बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ टाकून मस्त मिक्स केलंय मी. परत थोडं मिक्स करायचं बेसन पीठ टाकून. मस्त असं भिजून झालंय. त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी साईडला. ते छान प्रकारे ते गरम करून झालं ना त्याच्यानंतर आपण जसं भज्या सोडतो ना त्याला तसे टाकून टाकून ते तळून घ्यायचे. जसे बॉल्स बनवतो ना तसे. व ते लाल कलर्समध्ये झाले ना तर त्याला काढून घ्यायचे. मस्त असे छोटे छोटे बॉल बनवायचे. जसं जाड बनवायला तर आतमध्ये कच्चे राहतील. मस्त असे लाल झाले ना परत काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे सगळे भज्या तळून घ्यायचे. खूप जबरदस्त टेस्ट झाल्या होत्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.